रात्री आलेला कंटाळा मात्र सकाळी महागातच पडला. कारण सायंकाळची जी काही चहा-पाण्याची भांडी होती ना, तर ती लावण्याचा मी थोडा कंटाळा केला आणि जेवणाची जी भांडी होती रात्रीची, तर ती दुसऱ्या पाटीमध्ये ठेवली आणि सकाळी 2 पाट्या मला भांडेही लावावी लागली. सकाळी किचन वाटा मोकळा असला ना, काम करायला उत्साह येतो. त्यामुळे पहिल्यांदा भांडी लावून घेतले. त्यानंतर आज जेवणामध्ये मी बनवलेले आहे वांग्याची भाजी, पोळी आणि नाश्त्यासाठी पोहे बनवलेले. आमचा नाश्ता, चहा-पाणी झाला. त्यानंतर जी काही भांडी निघाली होती, ती लगेच मी घासून घेतली. कारण नंतर जास्त भांडी नको निघायला. आज मला हरभऱ्याची डाळ, बाजरी आणि गहू हे सगळं दळण दळून आणायचं आहे. त्यामुळे मी इथे दळण सुद्धा करून घेतलं. श्लोक सकाळी 10:30 वाजता उठलेला आहे. त्यामुळे त्याचं आम्ही छान इथे बडबड ऐकत होतो. कारण तो सकाळी उठला की त्याची आम्हाला बडबड, जे काही बोबडे बोल असतात ना, ते ऐकायला सगळ्यांनाच खूप आवडतं आणि आरुषला सुद्धा. आरुष माझा खूप सारी काळजी घेत असतो गोलूची बरं का. सकाळी-सकाळी दोन्ही मुलांना खूप सारं प्यार करून घेतलं आणि पुन्हा लागली माझ्या कामाला. बाजरी आणि हरभऱ्याची डाळ मी अशी डब्यांमध्येच घेऊन जात असते. आता हे थोड्या वेळाने मी दळायला टाकून येईल. कालपासनं पावसाने आराम करायचं ठरवलेलं आहे. कालपासून मस्त असं ऊन पडायला लागलं आणि आज सकाळी बघा कशा गायी चारा खाण्यासाठी आल्या होत्या. ते बघून मला आहे ना गावचीच आठवण झाली आणि ब्लॅक फ्रीज जर घरामध्ये असेल ना, त्याला खूप सारे डाग पडतात बरं का. खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे मी छान असं कोलींनी त्याला स्प्रे केला, मस्त पुसून घेतलं आणि छान मस्त शाईन करायला लागलं होतं फ्रिजमध्ये. सकाळी ठरवलं तर खूप सारी ही कामं आवरून जातात. तशीच आज भरपूर कामं ही आवरली. तर चला भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.